नखरेवाली कुठे निघाली मोर निशी चाल गुलाब दिसते मी भारी राजा. तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲप्लिकेशनवरून बनवला आहे. सोबत मित्रांनो, जे पण काही मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. तर एक स्नॅपसीड नावाचं ॲप्लिकेशन त्याला ओपन करून घ्या. स्नॅपसीडला ओपन केल्यानंतर बघू शकता तुम्ही या पद्धतीने तुम्हाला एक इंटरफेस भेटेल. तर इथं प्लसचं आयकॉन त्याच्यावर क्लिक करा. जो तुमचा एक कोणता मॉडेलची इमेज आहे त्याला एक सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर अशापणे तुम्हाला हा इंटरफेस अशापणे बघायला भेटेल. तर खाली तुम्हाला 3 नावं भेटणार. एक लुक, टूल्स, एक्सपोर्ट. तर टूलच्या आयकॉनवर क्लिक करा. भरपूर तुम्हाला प्रॉपर्टी तिथं ओपन होऊन जातील. एक क्रॉपचा ऑप्शन भेटेल, क्रॉपमध्ये या. क्रॉपमध्ये आल्यानंतर याला स्क्वेअर सिलेक्ट करायचं. खाली स्क्वेअर साईज सिलेक्ट केल्यानंतर जेणेकरून ती इथं छोटी करा, तुमच्या फेसनुसार इथं सेट करा. एवढं केल्यानंतर इथे यस म्हणा. या पद्धतीने स्क्वेअरमध्ये आपल्याला फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे. क्रॉप केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला एक्सपोर्टचा ऑप्शन भेटेल. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर इथे एक्सपोर्ट म्हणा. हा इमेज तुमच्या अल्बममध्ये तुम्हाला सेव्ह होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला 3-4 इमेज स्क्वेअर साईजमध्ये इथं करून घ्यायची. एवढं केल्यानंतर स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या. VPN कनेक्ट केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर कॅपकट ॲप्लिकेशन घेतलं आहे ओपन करून. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक न्यू प्रोजेक्टचा आयकॉन त्याच्यावर क्लिक करा. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. जे आपण स्नॅपसीडमधून इमेज सेव्ह केले त्याला सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने एक सिलेक्ट केल्यानंतर बघू शकतो तुम्ही. तर आता मी तुम्हाला सांगाल स्नॅपसीडमधले इमेज कुठे ॲड करायचे. स्टार्टिंगला एक इमेज ॲड केल्यानंतर त्या इमेजच्या खाली तुम्हाला एक ॲड व्हिडिओ ऑप्शन भेटेल. त्याच्यावर क्लिक करा. खाली 5 ऑप्शन भेटणार. तर एक तुम्हाला एक पहिलं ऑप्शन म्हणजे साऊंड. तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं ते साऊंड मी जाऊन ॲड करून टाका. तर बघू शकता या पद्धतीने आपण सॉन्ग घेतलं भावानो. तर मॉडेलची इमेज क्लिक करा, त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका जेणेकरून आपल्याला सॉन्ग आणि फोटो इथं ठेवायचा आहे. बॅक या. परत सॉन्गवर क्लिक करा म्हणजे आपण आलो त्याच्या कंप्लीट लास्टला. परत मॉडेलची इमेज क्लिक करा आणि इथं 1 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट. त्याला स्प्लाईट मारून हा जो पार्ट याला डिलीट करून टाका. जे लास्ट ना टॅप टू टेक्स्ट त्याच्यावर क्लिक करून त्याला पण डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो फायनली इथे रेडी झाला आहे. आता बीट आणि इफेक्ट सर्व कशी का लावायचे तुम्हाला सर्व सांगून देतो. आता बघू शकता या पद्धतीने आपण सर्व लावून घेतलं आहे. तर आता बघू शकता तुम्ही स्टार्टिंगपासून तर भावांनो इथं 8 सेकंदपर्यंत जेवढे आपण स्नॅपसीडमधून इमेज सेव्ह केले सर्व इथं रिप्लेस करायचे. तर आता पहिले बीट सांगतो. ओके. तर बघू शकता तुम्ही. तर पहिले बीट आहे आपलं म्हणजे 1 सेकंद. तर 1 सेकंद राहिल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करायचं. बीट लावण्यासाठी इथं 1 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट. तर प्रत्येक मी तुम्हाला जेवढे बीट सांगेल तेवढे तुम्ही स्प्लाईट मारून घ्यायचे जेणेकरून तुमचं तिथं बीट लागेल. तर या पद्धतीने आपलं पहिले बीट आहे ते म्हणजे 1 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 2 सेकंद. त्या पुढचं बीट आहे ते म्हणजे आपलं 3 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आहे 4 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आहे 6 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आहे 8 सेकंद. परत त्याच्या पुढचं बीट आहे 9 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आहे 10 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आहे आपला 11 सेकंद. त्यानंतरचं आहे इथं प्लेच्या खाली 12 सेकंद. त्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 13 सेकंद. आणि आपल्या व्हिडिओच्या लास्टचं बीट ते म्हणजे आहे 15 सेकंद. तर बघू शकता तुम्ही आता स्टार्टिंगला आता आपण बीट लावले. तर आता इमेज रिप्लेस कसं करायचा. तर इमेजवर क्लिक करायचं मॉडेलची इमेजवर. खाली भरपूर ऑप्शन भेटते, स्क्रोल डाऊन करा. एक रिप्लेस नावाचा ऑप्शन भेटेल तुम्हाला. तर ते इथं बघू शकता रिप्लेस नावाचा ऑप्शन त्याच्यावर क्लिक करून टाका. जो तुम्ही स्नॅपसीडमध्ये इमेज सेव्ह केला आहे तर त्याला इथं सिलेक्ट करून ऑटोमॅटिक हा रिप्लेस होऊन झाली या पद्धतीने. तर तेवढी आपल्याला स्नॅपसीडमधली इमेज इथं बघू शकता. इथं 8 सेकंदापर्यंत आपल्याला सर्व इमेज इथं ॲड करून घ्यायची, या पद्धतीने रिप्लेस करून घ्यायची. तेवढं केल्यानंतर तर बघू शकता पहिली इमेज क्लिक करा. इथं 3 नंबरला तुम्हाला एक ॲनिमेशनचा ऑप्शन भेटेल. ॲनिमेशनमध्ये या. ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार. इन आउट कॉम्बो. तर कॉम्बोमध्ये या. तर कॉम्बोमध्ये आल्यानंतर पहिली इमेज लावला आपण 3D कार्ड 1 या पद्धतीने इफेक्ट लावला आहे. तर एवढं 3D कार्ड 1 सिलेक्ट केल्यानंतर येस म्हणा. परत 2 नंबरची इमेज क्लिक करतो मी.
तिथं क्लिक केल्यानंतर परत ॲनिमेशनमध्ये येतो, परत कॉम्बोमध्ये येतो. तिथं लावलं आपण 3D कार्ड 2. परत 3 नंबरची इमेजवर क्लिक करतो. तिथं लावलं आपण 3D कार्ड 3. या पद्धतीने आपल्याला 4 लावला, त्यापुढं 5 लावला बघू शकता, आणि पुढं 6 लावला बघू शकतो तुम्हाला. यापर्यंत तुम्हाला 3D 6पर्यंत इथं स्टार्टिंगपासून 8 सेकंदपर्यंत यापर्यंत तुम्हाला इफेक्ट लावून घ्यायचे. एवढं केल्यानंतर इथं 8 सेकंदचा पुढचा जो इमेज त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या, इथं कॉम्बोमध्ये जा. तिथं लावलं आपण वेव अँड स्लाईड नावाचा इफेक्ट लावा, आणि तिथं त्याला सिलेक्ट करून साईज फुल ठेवा आणि ती येस म्हणा या पद्धतीने. आणि खाली तुम्हाला एक ओव्हरली शॅडो इफेक्टचा ऑप्शन भेटेल, तर इफेक्टमध्ये या. तर इफेक्टमध्ये आल्यानंतर खाली तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार, व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, फोटो इफेक्ट. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर बघू शकता तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटेल. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. त्याला सिलेक्ट करून येस म्हणतो. स्पार्क्स नावाचा इफेक्ट भावनो नाही भेटला सर्च करा, 100% भेटणार. तर त्याला स्टार्टिंगपासून तर आपल्याला ठेवायचं ते म्हणजे एवढ्या पार्टपर्यंत या पद्धतीने. एवढं केल्यानंतर 10 सेकंदाची इमेजवर क्लिक करा. परत ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये जा. तिथं लावलं आपण झूम ऑन, साईज फुल ठेवली नाही ती येस म्हणतो या पद्धतीने. बघू शकता खाली व्हिडिओ इफेक्टमध्ये या, तुम्हाला एक स्लाइड स्प्लिकर नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून ती येस म्हणा. त्याला आपल्याला ठेवायचं आहे एवढ्या पार्टपर्यंत. एवढं केल्यानंतर इथं 11 सेकंदाचा इमेज आहे, त्याच्यावर क्लिक करून तिथं लावायचं आपल्याला पेंडुलम 1. त्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये या, तिथं लावायचा पेंडुलम 1. त्याच्या पुढची इमेज लावायचा पेंडुलम 2 आणि ती येस म्हणा. या पद्धतीने लावल्यानंतर 12 सेकंदाची इमेज त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये या. तिथं लावलं आपण बाउन्स 1, साईज फुल ठेवा आणि ती येस म्हणा. या पद्धतीने केल्यानंतर इथं खाली तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट भेटेल, ती व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करा. इथं भरपूर ऑप्शन भेटते, वर ट्रेंडिंग, ओपनिंग, क्लोजिंग. स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला एक स्प्लाइट नावाचा ऑप्शन भेटेल. स्प्लाइटमध्ये आल्यानंतर एक मिररची नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्याला ठेवायचं आपल्याला फक्त एवढ्या पार्टपर्यंत बघू शकता. आणि इथं 1 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे ॲडजस्ट. त्या ॲडजस्ट क्लिक करा, त्याचं फिल्टर पण ऑफ करून टाका. वर्टिकली तर तुमच्या हिशोबाने इथं फेसनुसार सेट करा या पद्धतीने बघू शकता. एवढं केल्यानंतर 14 सेकंदाचा इमेज आहे, त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या. तिथं लावलं आपण रॉक हॉरिझॉन्टली, साईज ठेवली 0.9 सेकंद आणि ते येस म्हणतो. आपल्या व्हिडिओच्या लास्ट सेम आहे, त्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा. तिथं लावलं आपण रॉक वर्टिकली, साईज ठेवली 0.5 सेकंद आणि ते येस म्हणतो. या पद्धतीने केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं 14 सेकंदाची इमेज या. बॉडी इफेक्टमध्ये या. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक मेकॅनिकल नावाचं इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून ते येस म्हणा. त्याला स्टार्टिंगपासून ठेवायचं आपल्याला लास्टपर्यंत या पद्धतीने बघू शकता. एवढं केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये या. तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटेल, बघू शकता स्पार्क्स. तोच इफेक्ट आपल्याला इथे ॲड करायचा, त्याला पण इथं लास्टपर्यंत ठेवायचं या पद्धतीने. तर फायनली पूर्ण व्हिडिओ आपल्या इथं रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या, फ्रेम रेट 60 करा, इथं कोडेट हाय करून टाका, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.